श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 17वी ओवी पाहणार आहोत. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊ निजाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी योगे. समर्थ माऊली आपल्या मनाला समजावताना सांगतेय की हे मना, तू का बरं व्यर्थ चिंता वाहत आहेस? अरे या चिंता वाहण्याने का मुळी कुणाची परिस्थिती बदललेली आहे? जे काही ठरलेलं आहे ते होणारच आहे आणि ते अकस्मातपणे होऊन जाणार आहे. या विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्याच्या प्रारब्धाचा, त्याच्या संचिताचा, त्याच्या कर्माच्या शुद्धीचा भागच मुळी कार्य करत असतो. आणि मग या घडणाऱ्या गोष्टींमध्ये होणारा वियोग संयोगाचं तू का बरं दुःख करत आहेस? आणि तू जर खऱ्या अर्थाने याचं दुःख मानत असशील तर हे मना, तू खऱ्या अर्थाने मतिमंद झालेला आहेस. असा या मनाच्या श्लोकाचा अर्थ समर्थ माऊली आपल्या मनाला समजावताना सांगते. श्रोते हो, आपण आपल्या मनाचा कधी अनालिसिस केलेला आहे का? कधी आपण आपल्या मनाचा एक त्रयस्थ होऊन विचार केलेला आहे का? आपलं मानवी मन हे कधीही वर्तमानामध्ये राहत नाही, हाच या त्रयस्थपणे मनाचा विचार करता लक्षात येतं. आपण एकतर भविष्य काळामध्ये जगत असतो, नाहीतर एकतर आपण भूतकाळामध्ये जगत असतो, पण आपण वर्तमानामध्ये कधीच जगत नसतो. प्रकाशाच्या वेगापेक्षा देखील वेगाने फिरणारं हे मानवी मन. आता आपण हे ऐकत असताना एका क्षणामध्ये कदाचित अमेरिकेमध्ये जाईल, एका क्षणामध्ये कुठल्या तरी देशामध्ये जाईल, एका क्षणामध्ये गॅसवर दूध जे ठेवलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देईल. इतक्या वेगाने हे मानवी मन फिरत असतं. आणि त्यामुळे या मानवी मनाच्या चंचलपणाचा जर थोडासा आपण शांतपणे अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हे मानवी मन कधीच वर्तमानामध्ये राहत नाही. ते अखंडपणे भविष्याचा किंवा भूतकाळाचा विचार करत असतं. भूतकाळाच्या विचारांमध्ये झालेल्या घटनांचा विचार व्यर्थपणे ते करत राहतात. जी घटना होऊन गेलेली आहे, जी घटना आता बदलता येणार नाही, जी घटना आता कितीही विचार केला तरी तसूभर देखील बदलणार नाही, अशा घटनांचा व्यर्थ भारवाई हे मन झालेलं असतं बघा. आणि मग पश्चातापाने होरपळत आपलं मन आपण दुःखामध्ये ठेवत वर्तमानाचे क्षण घालवत असतो. त्यामुळं भूतकाळाचा विचार करणं ही मनाची सवय आहे, मान्य आहे. पण या भूतकाळाचा विचार करून मनाला काय मिळालेलं आहे? एका क्षोभाच्या पलीकडे हे मन भूतकाळाच्या विचारातून इतर काहीच मिळवू शकलेलं नाही. बर, भविष्यकाळाचा विचार करावा तर या भविष्यकाळाची स्वप्न, या भविष्यकाळाची आशा ही एक वेळ मनुष्याच्या मनाला कामाला उद्युक्त करत असतील, कर्माला उद्युक्त करत असतील तर ठीक आहे. ज्याप्रमाणे आपले भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम एका ठिकाणी म्हणालेले आहेत की ड्रीम्स आर नॉट दोज विच आर सीन इन नाईट स्लीप, ड्रीम्स इज समथिंग विच विल नॉट अलाव यू टू स्लीप. स्वप्न ही मनुष्याला झोपेमध्ये बघण्याची वस्तू नाही, तर स्वप्न ही मनुष्याला झोपूच देणार नाही. ही मनाची संकल्प शक्ती एक प्रकारे कर्माला उद्युक्त करते, हे ठीक आहे. पण भविष्याचा विचार करत असताना या भविष्याला भ्रांतीची जोड या मनाला लागते बघा. की हे कार्य होईल का, हे नीट होईल का, हे नीट नाही झालं तर काय करायचं. आणि त्यामुळं मनाला भविष्याच्या स्वप्नांमध्ये देखील एक दुर्गुणाची उत्पत्ती या स्वप्नांमध्ये होते, ती म्हणजे तो व्यर्थ चिंतेचा भारवाही होतो बघा. म्हणजे ज्या गोष्टीमुळं आपल्याला काहीच मिळणार नाहीये, ना भूतकाळाच्या चिंतनामुळं काही मिळणार आहे, ना भविष्याच्या चिंतनामुळं काही मिळणार आहे, अशा अकारण भाराचा वाही हे मन झालेलं असतं. आणि हे सगळं कळत असतानाही मनुष्य स्वाभाविकपणे भूतकाळ आणि भविष्य काळामध्येच रमत राहतो. पण ज्या आत्मज्ञानाची गोष्ट आपण करतो आहोत ना श्रोते हो, ज्या परमेश्वर प्राप्तीची गोष्ट आपण करतो आहोत ना, जसं आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलो की त्या थंड हवेने आपलं मन प्रसन्न होऊन जातं, त्याप्रमाणे ज्या सच्चिदानंदाचं दर्शन, ज्या आत्मज्ञानाचं दर्शन आपण बघत आहोत ना, त्यामध्ये आनंद हा त्याचा स्वाभाविक गुण आहे बघा. त्यामुळं जर आपलं मन स्वाभाविक आनंद स्थितीमध्ये राहू शकलं तर आपण त्या सच्चिदानंदाच्या अगदी जवळ गेलेलो आहोत हे नक्की समजावं. आणि मन स्वाभाविक आनंद शोधत असतं, पण ते शोधता शोधता भविष्यकाळात शिरतं आणि भूतकाळामध्ये शिरतं आणि तिथं त्याला तो आनंद सापडत नाही. कारण की आनंद हा मुळी आत्ताच्या क्षणामध्ये ठेवलेला आहे. आत्ताच्या या बोलण्याच्या जाणाऱ्या क्षणामध्ये हा आनंद आहे बघा.
आणि ज्याला हे सत्य कळालं तो या अखंड मनाला वर्तमानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला कुठलीही भविष्याची भ्रांत लागत नाही, त्याला भूतकाळाच्या पश्चातापाची कुठलीही शोक वाहत नाही, आणि ते मन केवळ आणि केवळ वर्तमानामध्ये राहतं. आणि वर्तमानामध्ये राहणं याचा अर्थ नामस्मरण करणं आहे. जो नामामध्ये राहतो तो केवळ आणि केवळ त्या सच्चिदानंदाच्या भोवती एक प्रकारे पिंगा घालत राहतं आपल्या मनाला घेऊन. आणि त्यामुळं हे मन नामामध्ये राहणं म्हणजे सच्चिदानंदाच्या भोवती राहणं म्हणजे आनंदामध्ये राहणं आहे. आणि त्यामुळं आपल्या मनाला अखंड वर्तमानात ठेवण्याची ही साधना या संतांनी दिलेली आहे. मग आपल्या मनाला काय सांगायचं की अरे हे जे काही या सगळ्या विश्वामध्ये घडतंय ना, हा हे सगळं एक पूर्वसंचित एक प्रारब्धाचा भाग आहे. तू मनाला उगीच व्यर्थ शोक करून सांगू नकोस की हे माझ्याच बाबतीत का, हे मीच का केलं. हे सगळं आपलं पूर्वकर्म, पूर्वसंचित आणि त्या प्रारब्धाच्या एका अमोघ अशा शक्तीचं कार्य आहे. त्याला त्याचं कार्य करू दे, हा देह त्याच्या अधीन राहू दे. आपण मात्र आपल्या मनाला त्या सच्चिदानंदाच्या अवस्थेमध्ये ठेवूयात आणि ज्या आनंदासाठी आपण धडपडत आहोत त्या आनंदाचा स्वाभाविक लाभ या मानवी जन्मामध्ये घेऊयात. हेच या मनाच्या श्लोकाचा खरा गभितार्थ आहे. तेव्हा एकच करायचंय की ना भविष्य ना भूत, केवळ नाम हेच या आनंदाचा खरा राजमार्ग. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.